थोड्याच वेळात सैफ अली खान हा आपल्या वांद्र्यातल्या निवासस्थानी पोहोचेल। ही दृश्य आपण बघतोय। सैफ अली खान ज्या वाहनामधून निघालेला आहे ते वाहन आपण बघतोय। सैफ अली खान याच्यावरती लीलावती रुग्णालयात उपचार झालेले होते आणि त्यानंतर रुग्णालयानं त्याला डिस्चार्ज दिलेला आहे। कृष्णा सोनारवडकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। कृष्णा, सुमित, आपण पाहतोय की जवळपास 6 दिवस लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेतल्यानंतर अखेर सैफ अली खानला डिस्चार्ज आज मिळालेला आहे आणि थोड्याच वेळापूर्वी प्रचंड गोपनीयता बाळगून सैफ अली खानला एका खासगी गाडीतून बाहेर काढण्यात आलं। पोलिसांची गाडी सुद्धा सैफ अली खानच्या गाडीच्या सोबत होती आणि हॉस्पिटलचे जे मुख्य 2 प्रवेशद्वार आहेत ती वगळता दुसरे एक व्हीआयपी गेट आहे, त्या गेटमधून सैफ अली खानची जी गाडी आहे ती बाहेर काढण्यात आलेली आहे। अभिनेता सैफ अली खानचा डिस्चार्ज जो आहे तो लीलावती रुग्णालयामध्ये आता झालेला आहे। थोड्याच वेळामध्ये तो घरी पोहोचेल आणि त्यानंतर ज्या त्याच्यावरती हल्ला झालेला होता त्या घरात घर आता एक कॉन्क्रीट टॉवर नावाचं घर आहे वेगळ्या इमारतीमध्ये, अगदी शेजारी ती इमारत आहे तिथे ते घर आहे, त्या घरी तो राहणार असल्याची माहिती आता मिळते आहे। कारण जिथे सगळी तयारी करण्यात आली आहे त्या घरात हा हल्ला झालेला होता, तिथे पोलिसांचा तपास अद्याप सुरू आहे आणि त्या आरोपीने त्याच्यावरती हल्ला केला। एकूण 6 बार सैफ अली खानवरती झाले। 6 तारखेला पहाटेच्या वेळेला सैफ अली खान हा लीलावती नक्कीच तर आपण हे दृश्य बघतोय। सध्या सैफ अली खान याला त्याच्या निवासस्थानी नेलं जात आहे। डिस्चार्ज मिळालेला आहे। लीलावती रुग्णालयात सैफ अली खानवरती उपचार सुरू होते आणि आज त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। मात्र सैफ अली खान हा आपल्या आता त्याच घरी न जाता दुसऱ्या एका निवासस्थानी राहणार आहे, तिथे त्याला आता नेलं जात आहे। हे दृश्य आपण बघतो। याच वाहनामधून सैफ अली खानला अत्यंत सुरक्षेमध्ये त्याच्या निवासस्थानी नेलं जात आहे। सैफ अली खान याच्यावरती त्याच्या निवासस्थानी हल्ला झालेला होता आणि या हल्ल्यामध्ये 6 वार करण्यात आलेले होते। 2 वार त्यातले गंभीर होते आणि त्यानंतर